नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानोपासक कनिष्ठ महाविद्यालयाच्या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चरमध्ये आपलं स्वागत। मी संतोष कदम आणि आज या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी एका नवीन पाठ्यभागाला सुरुवात करणार आहे। आपला जो भाग 2 आहे पाठ आणि कविता, यातील एक कविता आपण आज पाहणार आहोत आणि ती कविता आहे समुद्र कोंडून पडलाय। वसंत आबाजी डहाके यांची ही कविता आहे। अतिशय सुंदर। वसंत आबाजी डहाके तसं हे मराठी साहित्यातील अत्यंत मोठं नाव आणि त्यांनी लिहिलेली ही कविता अतिशय सुंदर अशी कविता आहे। याची आपण 4 टप्प्यात विभागणी करूयात। काव्य वाचन सुरुवातीला घेऊयात, त्यानंतर कवीचा परिचय आणि त्यानंतर शेवटी भावार्थ, अशा मध्यवर्ती कल्पना आणि नंतर भावार्थ, अशा 4 टप्प्यात आपण ही कविता पाहूया। तर सुरुवातीला कवितेचं अभिवाचन आपण घेतोय। समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजाआड, तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी पिंजारलेली दाढी झिंजा हताशपणे पाहत असतो समोरच्या 32व्या मजल्यावरील मुलाकडे, ज्याचं बालपण उंचच उंच पण अरुंद झालंय आणि त्याची त्याला कल्पनाच नाही। समुद्राच्या डोळ्यात थकव्याचं आभाळ उतरत येतं आणि शिणून तो वळवतो डोळे। इमारतींच्या पलीकडच्या रस्त्यावर थकलेल्या माणसांचे पाय, बसची चाकं। समुद्र अस्वस्थ होऊन जातो शहराच्या आयुष्याच्या विचाराने, तेव्हा तो मनातल्या मनातच मुक्त होऊन फिरू लागतो शहरातल्या रस्त्यांवरून वस्त्यांमधून। उशिरापर्यंत रात्री तो बसलेला असतो स्टेशनवरल्या बाकावर एकाकी, समोरच्या रुळांवरील रहदारी पाहत, हातावर डोकं ठेवून अर्धमिटल्या डोळ्यांनी। त्याला आठवतं त्याच्याच शेजारी पाय मुडपून कसं बस झोपलेलं एखादं मूल, ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाका एवढं आणि त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी। समुद्र खिन्न हसतो आणि शिनलेल्या पापण्या मिटून घेतो। त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची, वयस्कांच्या शहरातील। समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजाआड। तर मित्रांनो, हे आपण पाहिलं कवितेचं अभिवाचन। आता आपण कवीच्या परिचयाकडे जाऊ। मगाशी सांगितल्याप्रमाणे वसंत आबाजी डहाके हे मराठी साहित्यातील फार मोठं नाव। केवळ कविताच नाही तर साहित्यातील जे महत्त्वाचे प्रकार आहेत, कादंबरी, समीक्षा, संपादन, या सगळ्या प्रकारामध्ये ते सिद्धहस्त आहेत। त्याशिवाय चित्रकला ही आणखी एक मानव्य कला त्यांना अवगत आहे। ते उत्कृष्ट दर्जाचे चित्रकार देखील आहेत। आता विशेषित सांगायचं तर त्यांच्या चित्रलिपी या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे। त्यांचे योगभ्रष्ट, शुभवर्तमान, शुनश्चेप, चित्रलिपी हे कविता संग्रह, अधोलोक, प्रतिबद्ध आणि मर्त्य या कादंबऱ्या, तर यात्रा अंतरयात्रा हे चिंतनात्मक ललित लेखन असं साहित्य प्रसिद्ध झालेलं आहे। या सगळ्या साहित्यातून त्यांना त्याचं विशिष्ट चिंतन जे आहे ते शहरी संस्कृतीमध्ये मानवी जीवनाचं, मानव्याचं होत असलेलं अधःपतन, आपण विकासाच्या प्रक्रियेमध्ये धावत असताना कुठंतरी मानवाच्या मानवपणाला कमीपणा देतो आहोत, ते संपुष्टात येत आहे, आक्रसल्या जात आहे। ही जी भावना आहे ती वसंत आबाजी डहाके हे अत्यंत प्रत्ययकारी प्रतिमांच्या माध्यमातून, जी की शहरी जीवनाशीच निगडीत अशी प्रतिमा, प्रतीकं त्यांची असतात, त्यातून ते मांडतात। शालेय या साहित्याबरोबर त्यांचं संपादनातील कार्य देखील मोठं आहे। शालेय मराठी शब्दकोश, संक्षिप्त मराठी वाङ्मय कोश आणि वाङ्मयीन संज्ञा संकल्पना कोश असे 3 अत्यंत महत्त्वाचे असे कोश संपादन त्यांनी केलेले आहेत।
या चित्रलिपीला तर मगाशी सांगितल्याप्रमाणे साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहेच, पण याशिवाय त्यांच्या इतर लिखाणाला देखील महाराष्ट्र राज्याचे उत्कृष्ट साहित्य निर्मितीचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. अर्थात पुरस्कारावरून काही कुठल्या साहित्यिकाचं मोठेपण मोजणं तितकंसं योग्य नाही. त्यांचं जे साहित्य आहे तेच त्यांचं मोठेपण आहे. आणि अतिशय सुंदर अशी त्यातली एक कविता शुभवर्तमान या त्यांच्या काव्यसंग्रहातली इथं त्यांनी दिलेली आहे. ही कवितेची या कवितेची मध्यवर्ती संकल्पना काय आहे हे आपण अगोदर इथं पाहूया. या मध्यवर्ती संकल्पनामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या एकूण साहित्याचीच मध्यवर्ती संकल्पना आहे, ती म्हणजे महानगरामध्ये बकाल होत जाणारं मानवी जीवन. पहा, आज तुम्ही जर कुठल्याही महानगरात, मुंबई पुण्यासारख्या महानगरामध्ये गेलात तर तिथलं जगण्याचा जो काही लोकांचा स्तर झालेला आहे त्याकडं पाहून चिंता वाटावी अशी कुठल्याही संवेदनशील माणसाच्या मनाला ते अस्वस्थ व्हावं असं ते सगळं तिथलं चित्रण असतं. साहजिक कवी ही एक अतिशय संवेदनशील व्यक्ती आहे आणि त्याला हे सगळं अस्वस्थ करतं आणि ते अस्वस्थ मग तो कलावंत असल्यामुळे त्याच्या शब्दातून व्यक्त होतं. आणि मग इथं देखील ही जी कविता आहे ती शहरी जीवनातली, आणि शहरी जीवनातही म्हणजे सगळं जीवन तर मानवी जीवन इथं नगण्य होतच चाललेलं आहे, पण त्यातही बालकांची जी अवस्था आहे ती अतिशय वाईट आहे. तर ह्या सगळ्या बालकांच्या या महानगरीय संस्कृतीमध्ये कशी त्यांची कुचंबना होत चालली आहे, कसं त्यांचं बालपण हरवत चाललेलं आहे, हे अतिशय प्रत्येकारी वर्णन इथं केलेलं आहे. समुद्र ही त्यांनी एक प्रतीक इथं घेतलेलं आहे, महानगराच्या बाजूला, मुंबईच्या बाजूला असलेला समुद्र, आणि हा समुद्र जीवन पाहतोय महानगरातलं आणि व्यथित होतोय, अशी एक ती संकल्पना त्याची आहे. समुद्र इथं घेण्यामागचं एक प्रयोजनही प्रतीक फार सुंदर आहे, की समुद्र म्हणजे अथांग पाणी, पाणी म्हणजे मानवी जीवन, आणि हे मानवी जीवन असं व्यापक अथांग असताना त्याला ही नवी संस्कृती, नवी शहरी संस्कृती, नवी ज्याला आपण म्हणू झगमगाटाची संस्कृती, ही कुठंतरी ह्या मानवी प्राण्याच्या मानव्यालाच नष्ट करत चाललेली आहे, मानवाच्या जीवनाला क्षुल्लक करत चाललेली आहे, ही व्यथा कवी इथं व्यक्त करतो. आता आपण वळूयात कवितेच्या एका कडव्याकडं. तशी तर ही मुक्तछंदातली कविता आहे आणि 2 कडव्यामध्येच ती कविता कवीनं मांडलेली आहे, परंतु आपण आपल्या अभ्यासाच्या सोयीसाठी म्हणून याचे काही आणखी तुकडे केलेत. बघा, फक्त केवळ आपल्या अभ्यासाच्या सोयीमुळं कवीनं ती मूळ 2 कडव्यामध्येच कविता सांगितलेली आहे. तर आपण काही ओळ्या पाहणार आहोत. समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजाआड, तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी, पिंजारलेली दाढी झिंज्या. मुंबईसारख्या महानगरात समुद्राकाठी शेकडो मजली इमारती उभे राहिल्या आहेत. या इमारतीच्या जंजाळात, या इमारतीच्या गर्दीमध्ये समुद्र अडकून पडलाय अशी प्रतिमा इथं कवी करतो. आणि तो समुद्र अतिशय त्रस्त झालाय, त्याचे केस विस्कटलेले आहेत, सायंकाळची वेळ आणि त्याची दाढी विस्कटलेली, जिला आपण पिंजारली शब्द विचारतात, दाढी विस्कटलेली आहे, केस विस्कटलेले आहेत, आणि अशा अवस्थेत तो समुद्र तिथं महानगराच्या बाजूला आहे. त्यानंतर हताशपणे पाहत असतो समोरच्या 32व्या मजल्यावरील मुलाकडे, ज्याचं बालपण उंचच उंच पण अरुंद झालंय आणि त्याची त्याला कल्पनाच नाही. म्हणजे बघा, समुद्र काय करतोय तर अस्वस्थ आहे संध्याकाळच्या वेळी. काय पाहतोय समोरचं दृश्य तर एक 32व्या मजल्यावर, मी मागे सांगितलं की शेकडो मजल्याच्या उंच उंच इमारती तुम्हाला महानगरात मिळायला मिळतील. छोटी छोटी काड्याच्या पेटीसारखी तिथली घरं आणि माणसं तिथं राहतात, आणि मग तिथलं जी लहान मुलं असतात त्या तिथं राहणारी, त्यांना अंगणच नसतं. म्हणजे ज्या अंगणामध्ये खेळत बागडत आपण लहानाचे मोठे झालो, ज्या नदीकाठ असतील, मोकळे रस्ते असतील, हे सगळं त्या मुलांच्या वाट्याला येतच नाही. उंच आहेत, उंचावर राहत आहेत, पण अरुंद झाली.
म्हणजे त्यांना जागा नाही आहे, त्यांना स्पेस मिळत नाही आहे जगण्यासाठीचा, वाढण्यासाठीचा, त्यांचं बालपणाला भरारी घेण्यासाठीचा. आणि हेच त्यांनी या कडव्यात इथं कवी मांडतो की शहरातील मानवी जीवनाची अवस्था बघून समुद्र हतबल झाला आहे. हताशपणे. हताश कधी होतो माणूस? ज्यावेळेस आपल्याला करण्यासारखं काहीच तिथं राहत नाही आणि ही अवस्था तर समोरची बघवत नाही, त्या अवस्थेला म्हणतात हताश अवस्था. आणि शहरातील मानवी जीवनाची जी अवस्था बघून समुद्र हतबल किंवा हताश झालेला आहे, अशा अवस्थेत तो समोरील उंच इमारतीतील 32व्या मजल्याकडील मुलाकडे पाहत आहे. आणि काय पाहतोय तर त्या कोंडलेल्या मुलाकडे पाहून समुद्राला असं वाटतंय या मुलाचं बालपण उंच तर आहे, 32व्या मजल्यावर राहतोय ना, परंतु ते अरुंद आणि गुदमरलेलं आहे. छोट्याशा घरामध्ये ना त्याला अंगण आहे, ना त्याला मोकळीक आहे. म्हणजे त्याने उंच झालाय, पण त्या उंचीमुळं त्याची मातीशी नाळ तोडल्या गेली. तो मुक्त स्वच्छंद वातावरणाचा आनंद घेऊ शकत नाही. जणू काही ह्या शहरी जीवनानं, कारण शहरात तर जागा नाही, सगळ्यांना घर खाली बांधण्याची, उंच उंच इमारती बांधूनच राहावं लागणार आहे. मग त्या कवीला असं वाटतं की या शहरी संस्कृतीनं, या शहरी जीवनानं त्या बालकाचं बालपण हिरावून घेतलेलं आहे. त्याला खेळणं, बागडणं ह्या ज्या त्याच्या मुक्त क्रिया व्हायला हव्यात, या होत नाही आहेत. आणि असं बालपण या शहरी जीवनानं हिरावून घेतलेलं आहे. समुद्राच्या डोळ्यात थकव्याचं आभाळ उतरत येतं. बघा, माणसाला अस्वस्थ झाला ना कुठली परिस्थिती पाहून की त्याला थकवा येतो. अवयवांचा थकवा वेगळा, हातापायाचा, पण जो अंतरिम थकवा असतो ना, तो हतबलता हतस्ता आल्यामुळं आलेला, तसा समुद्राच्या डोळ्यात थकव्याचं आभाळ उतरत येतं. किती सुंदर प्रतिमा इथं वापरलेली कवीनं. आणि शिनून तो वळवतो डोळे आणि मग टाळायचा प्रयत्न करतो. आपणही टाळायचा प्रयत्न करतो. डोळे बाजूला घेतो आणि बघतो पलीकडच्या इमारतीच्या पलीकडं काय आहे, तर एक रस्ता आहे आणि त्या रस्त्यावर थकलेल्या पायांची माणसं आणि बसची चाकं पळतायत. आता ही बसची चाकं म्हणजे प्रगतीची चाकं आहेत, ती भराभर पळतायत, पण माणसांची पाय ती थकलेली आहेत. म्हणजेच जणू काही माणसाची जी अधोगती आहे, ती अधोगती या थकलेल्या पायाच्या प्रतिमाच्या माध्यमातून कवी इथं मांडू इच्छितो. चाक प्रगतीचं, तर थकलेलं पाय हे मानवी अधोगतीची प्रचिती इथं कवीला देतात. समुद्र अस्वस्थ होऊन जातो, अस्वस्थ होतो विचारानं हे पाहून की काय होणार पुढं आयुष्याचं, मानवी जीवनाचं काय होणार, माणूस असाच आणखी किड्या मुंग्यासारखा लहान 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 होत जाणार का. या शहराच्या आयुष्याच्या विचारानं समुद्र अस्वस्थ होऊन जातो. तेव्हा तो मनातल्या मनातच मुक्त होऊन फिरू लागतो शहरातल्या रस्त्यावरून, वस्त्यावरून. असा विचार करून थकल्यावर तो शहरातल्या वस्त्यांमध्ये पाहत हे करत फिरायला लागतो. शहरातल्या गल्लीबोळातून, रस्त्यातून तो फिरू लागतो. उशिरापर्यंत रात्री तो बसलेला असतो स्टेशनवरल्या बाकावर एकाकी. एकाकी प्रतिमा आहे पहा. माणूस एकटा हा शब्द आणि एकाकी हा शब्द फार वेगळा आहे. ज्यावेळेस माणूस आतून बाहेरून स्वतःला एकटं समजायला लागतो ना, तर तो शब्द असतो एकाकी. आणि थोड्या वेळापुरतं फक्त माणसाची संगत नाही, ते झालं एकटेपण. पण ह्या एकटेपणापेक्षा हे एकाकी पण फार भकास असतं. आणि म्हणून शब्द इथं वापरतो कवी एकाकी. समोरच्या रुळांवरील रहदारी, रुळांवरील ज्या ये जा करणाऱ्या गाड्या आहेत तो पाहतोय. डोकं हातावर ठेवलेलं आहे, अर्धमिटले डोळे आहेत, हताश झालेला समुद्र आहे. फिरून फिरून दमल्यावर रात्री उशिरापर्यंत समुद्र रेल्वे स्थानकावरील एका बाकड्यावर बसून समोरची गाड्यांची ये जा पाहता राहतो. हताशपणावर हातावर डोके ठेवून समुद्र हे सगळं महानगराचा पसारा पाहतोय. त्याला आठवतं त्याच्याच शेजारी पाय मुडपून कसं बसं झोपलेलं एखादं मूल, ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाका एवढंच. आणि त्याला कल्पना असावी किंवा नसावी. आणि मग हे सगळं बघत असताना त्याच्या लक्षात येते की आपण ज्या बाकड्यावर बसलेलो आहोत, त्या बाकड्याच्या आपल्या शेजारीच एक मूल कसं तरी अवघडून, ती बाकड्यावर जागाशी कितीशी, त्यातही पाय मुडपलेले आहेत आणि अवघडून कसं बसं अशा अवस्थेमध्ये ते मूल झोपलेलं आहे. आणि कवीला त्या समुद्राच्या रूपानं असं वाटतं की याचं जीवन या बालकाचं सुद्धा कसं आहे. याला म्हणजे तुम्ही महानगरांमध्ये पाहताल की लहान लहान मुलं बालकामगार म्हणून कामाला असतात. त्यांचं सगळं बालपण आयुष्य ते काम करण्यामध्ये जातं. आणि आपण फार सगळेजण म्हणतो की बालपण देगा देवा आणि बालपण पुन्हा न येणारी गोष्ट आहे. एकदा ते बालपण गेलं की ते पुन्हा कधीही येत नाही. पण या नव्या संस्कृतीत, या शहरामध्ये तर ते बालपण एकदाही या
बऱ्याचांच्या नशिबाला येणार नाही. त्यापैकी हे मूल आहे जे की बाकड्यावर संपलेलं आहे, त्याचं आयुष्य देखील संकुचित झालेलं आहे, त्याचं बालपण देखील हिरावून घेतलं जातं आहे आणि त्याची कल्पनाही त्याला आहे की नाही. तोही जगण्याच्या संघर्षामध्ये इतका व्यस्त झाला की काम करायचं, जे मिळेल ते पोटाला पडायचं, अशी जिथं जागा मिळेल तिथं कुठंतरी कोपऱ्यामध्ये पडायचं, अशी त्याची जीवनचर्या आहे. आणि मग त्याला देखील आपलं बालपण, आपण आयुष्यातून काहीतरी मोठं हरवतोय हे त्याला कळतंय की नाही, या विचारानं मग समुद्रच अस्वस्थ होऊन जातो. आणि मग शेवटी समुद्र खिन्न हसतो. खिन्न हसणं पहा, समोरची परिस्थिती आहे ती आपण बदलू शकत नाही आहेत. दिवसेंदिवस परिस्थिती बदलत चाललेली आहे आणि या बदलत्या परिस्थितीला बदलण्याचा कुठलाही मार्ग ज्यावेळेस त्या समुद्राला सापडत नाही, त्यावेळेस तो खिन्न हसतो आणि शिनलेली आपली जी थकलेली डोळे आहेत त्या पापण्या मिटून घेतो. काय करणार? ज्यावेळेस संघर्ष त्यातून सुचत नाही पुढचं काही, त्यावेळेस त्या समुद्राला ते डोळे मिटून घ्यावेसे वाटतात. तो डोळे मिटून घेतो आणि तरीही त्याच्या आतल्या काळजात मात्र एक चिंता सतावत असते की या बालपणाचं कसं होईल, पुढच्या ज्या पिढ्या येतील त्या कशा येतील, ज्यांचं बालपण हरवलेलं आहे अशांच्या तरुणपणात आणि पुढच्या जीवनामध्ये काय अवस्था असतील. तर या सगळ्या विचारानं समुद्र अस्वस्थ होतो आणि विचाराक्रांत होतो. आणि इथं ही कविता संपते. मग काही सांगितल्याप्रमाणे शुभवर्तमान या संग्रहातून ही कविता घेतलेली आहे. आणि एकूणच कवीनं जे ज्याला आपण म्हणू की मानवी जीवनाविषयीच आहे एकूण हे चिंतन, पण त्यातही बालपणाविषयी थोडीशी जास्त चिंता इथं कवीने व्यक्त केलेली आहे. म्हणजे महानगरामध्ये केवळ हेच नाही, ज्याला काय म्हणू आपण, लहान मुलांचंच नाही तर सगळ्यांचंच जीवन संकुचित झालेलं आहे. सकाळी उठायचं, दगदग करीत जायचं आणि तिथनं काम करायचं, कामावून पुन्हा परत यायचं, 2 घास खायचे आणि पडायचं, पुन्हा सकाळी उठून कामावर धावण्यासाठी. कशासाठी करतो? ही आयुष्याची धावाधाव कुठपर्यंत चालणार आहे? काय मिळवायचं आहे आपल्याला? मानवी जीवनाची मूल्ये काय आहेत? केवळ पोटासाठी, जगण्यासाठी धडपडत राहणं हे म्हणजे मानवी जीवन आहे का? लहान मुलांचं तर वयच आहे खेळण्या बागडण्याचं, त्यांना तसे वातावरण मिळायला पाहिजे तर ते आयुष्य आहे. पण इथं या शहरी संस्कृतीत, या नव्या आपण ज्या झगमगाटीची संस्कृती स्वीकारलेली आहे, या महानगराच्या संस्कृतीमध्ये बालपण हरवलेलं आहे. मुलांना खेळायला ग्राउंड्स नाहीत, वेळही नाही. आईवडील धावपळीत, तोही धावपळीत, शाळा दूर दूर, जाणं येणं, त्याला खेळण्यासाठी वेळ मिळत नाही. मग हे सगळे जे प्रश्न आहेत, तर यामध्ये कवीला असं वाटतं की आणि हे कुठंतरी थांबायला हवं. मानवी जीवनाला प्रतिष्ठा मिळायला हवी, ही कवीची आंतरिक इच्छा आहे. आणि त्यामुळे हे सगळं बदलण्यासाठी, यात सुधारणा करण्यासाठी कवी विचाराक्रांत होतोय आणि अस्वस्थ होतोय. कवी अस्वस्थ होतोय आणि आपल्याला देखील या सगळ्यावर विचार करावा यासाठी तो अस्वस्थ करून सोडतोय. तर मुलांनो, इथं 4 भागात आपण कवितेचं वाचन, कवीचा परिचय, कवितेची मध्यवर्ती कल्पना आणि कवितेतील ओळीनिहाय अर्थ, भावार्थ आपण इथं पाहिलेला आहे. आणि पहिला भाग या व्हिडिओ लेक्चरचा आपण इथं संपवतो आहोत. दुसऱ्या भागामध्ये वसंतआबाजी डहाके यांच्या समुद्र कोंडून पडलाय या कवितेवरील कृती आणि त्या सोडवण्यासंदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तेव्हा भेटूया या कवितेच्या पुढील भागात. नमस्कार.